संघाने आपले नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. SSC ची सुरुवात करणार यज्ञेश राऊत आणि ऋतिक पाटील. राजेश मोरे यांच्याकडून कान मंत्र देताना ही मॅच खूपच रंगतदार होणार आहे. आर या पार. फलंदाजी कारभार सांभाळताना यज्ञेश राऊत आणि त्यांच्या सोबतीला आहेत ऋतिक पाटील. शिवतेज संघाने आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यावे. या सामन्यात जो पण संघ विजेता होईल तो मॅच टू द सेमीफायनल. मॅन ऑफ द सिरीज यासाठी आलेले आहे बॅट, आणि ही बॅट त्यांच्याच बॅटी सारखी आहे, खूपच हलकी आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहेत क्रिश. कृपया संघाने नोंद घ्यावी. पंचाचा निर्णय अंतिम राहील. काय डाऊट असतील तर त्यांना विचारावे. नियम मध्ये फेरफार करण्यात आलेले आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी. मॅच ऑन. बघूया पहिला चेंडू चिंटू सोंगे. चिंटू सिंग रेडी. सुरेख असा फटकन धावसंख्या एक बर आणि डिक्लेअर असा स्ट्राईक चेंज. संघाचा श्री गणेश करताना यज्ञेश राऊत. दुसरा चेंडू क्रिश यांच्याकडून. हो लेग स्पिनचा मारा बघूया. निर्धाव असा चेंडू. आव्हान मोठं आहे ऋतिक पाटील यांच्यावर. तिसरा चेंडू बघूया. हो पंच रनआउटच्या रूपात बाद होताना शिवतेज संघाची चांगली सुरुवात. कारभार सांभाळताना योगेश. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अभि रनआउट झालेले होते, त्याचप्रमाणे या मॅच मध्ये ऋतिक पाटील रनआउट झालेले आहेत. बघूया संघाचा कारभार सांभाळण्यासाठी आलेले योगेश. चौथा चेंडू चिंटू यांच्याकडून. हो निर्धाव असा चेंडू. पाचवा चेंडू चिंटू यांच्याकडून यज्ञेश राऊत यांना. वन डिक्लेअर 4 रुपयात. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या आहे 2. खूपच असे सुंदर असे गोलंदाजी चिंटू यांच्याकडून. शेवटचा चेंडू बघूया चिंटू आपल्या संघासाठी आणि योगेश आपल्या संघासाठी काय करतात. सुरेख असा फटका आणि धावसंख्या 4 ने भर.
दुसरं षटक बघूया. यज्ञेश राऊतचा मारा आणि धावसंख्या 4 ने भर. 10 धावा झालेल्या आहेत. खूपच अटॅकिंग असं खेळतात. दुसरा चेंडू मनीष राजभर यांच्याकडून बघूया. यज्ञेश राऊत काय करतील. हो क्लास ऑफ द मॅन. धावसंख्या 4 ने भर. 14. अशी सिच्युएशन आहे आणि धावसंख्या परिस्थितीत 2 षटकर पण 19 धावा. तिसरं षटक घेऊन येतात मनीष पाटील. लेग स्पिनचा मारा आणि नोचा चेंडू. धावसंख्या 1 ने भर. 20. मनीष यांच्याकडून एक्स्ट्रा रुपयात धावसंख्या 1 ने भर. 20. एक्सपिरियन्स बॉलर आहेत मनीष पाटील. बघूया आपल्या संघासाठी पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. निर्धाव असा चेंडू. आउटच्या रूपात योगेश. बॅक टू द पॅव्हिलियन. पाचवा चेंडू मनीष यांचा. खूपच सुरेख असा लेग ब्रेकचा मारा. शेवटचा चेंडू मनीष पाटील यांच्याकडून.
धावसंख्या पोहोचते 27. यातीन मोरे, हो खूपच सुरेख असे क्षेत्ररक्षण मनीष पाटील यांचं. धावसंख्या स्थिर होते 27 ओव्हर. तीन षटक संपलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 27. हे करूयात मारो मॅच आहे. फलंदाजीवर भर द्यावा लागेल. चौथं षटक आपल्या संघासाठी चिंटू पुन्हा एकदा. खूपच सुरेख असा चेंडू, डॉट असा चेंडू चिंटू यांच्याकडून. बघूया दुसरा चेंडू. वैयक्तिक दुसरा असेल पण वाईट +1 अतिरिक्त धावा देत असताना चिंटू. धावसंख्या 2 ने भर 29. दुसरा चेंडू बघूया चिंटू. हो खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. तिसरा चेंडू बघूया चिंटू. यतीन मोरे यांच्यासाठी आणि सुरेख असा ग्लान्स केलेला आहे परंतु रनआउटच्या रूपात आउट. विजय आणि यज्ञेश राऊत काय करतात. हो पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू चिंटू यांचा. 5वा चेंडू. हो लेग ब्रेकचा मारा. सुरेख असा फटका यज्ञेश राऊत यांच्याकडून ना येतोय तो ब्रँडेड चौकार. शेवटचा चेंडू चिंटू यांच्यासाठी. वैयक्तिक असं 22 धावांची खेळी खेळताना यज्ञेश राऊत. शेवटचा चेंडू चिंटू यांच्याकडून. चेंडू असा फुलटूस असा मारा होता. ओव्हर. धावसंख्या पोहोचते 33. 4 षटक संपलेले आहेत. 33 धावा झालेल्या आहे. आदर्श यांच्यावर मोठी जिम्मेदारी असेल की त्यांनी रन रेट वाढवावा. वैयक्तिक दुसरा असं षटक घेऊन येतात मनीष पाटील. आदर्श करत यांच्यासाठी. पहिला चेंडू बघूया. टॅपचा मारा. धावसंख्या 4 ने. पंच चौकाना. प्रेक्षकांनी थोडे 2 पाऊल मागे व्हावे. प्रेक्षक प्लीज प्लीज. एक रन महत्वाचा आहे. प्रेक्षक प्लीज 2 पाऊल मागे व्हा. दुसरा चेंडू मनीष पाटील. धावसंख्या 1 ने भर. 38 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू मनीष पाटील. बघूया यज्ञेश राऊत काय करतात आपल्या संघासाठी. नोचा मारा. धावसंख्या 1 ने भर 39. तिसरा चेंडू मनीष पाटील यांच्याकडून. बघूया. ओहो हो डेड बॉल असेल. तिसरा चेंडू बघूया. सुरेख असा फटकार. धावसंख्या 4 ने भर 43. यज्ञेश राऊत. वैयक्तिक असे 26 धावांची खेळी. चौथा चेंडू मनीष पाटील यांच्याकडून. गचा असे क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने भर 44 धावा.
पाचवा चेंडू मनीष पाटील. बघूया आदर्श गरत यांच्यासाठी. हा सुरेख असा टॅपचा मारा. धावसंख्या येते ते 4 ने भर. मनीष पाटील यांच्यावर हल्ला चढवलेला आहे आदर्श गरत यांच्याकडून. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 48. 48 धावा, 3 विकेट. आयोजक अंपायर साठी पाणी. शेवटचं षटक असेल शिवतेज संघाकडून. खूपच सुंदर अशी फलंदाजी करत आहेत यज्ञेश राऊत. पुन्हा एकदा फुलटचा मारा आणि सुरेख असा सुरेख असा फटका. धावसंख्या 1 ने भर. 53. खूपच सुंदर अशी खेळी खेळताना यज्ञेश राऊत यांनी आपला किल्ला लढवलेला आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचते ती 53. 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत गौरव. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी गौरव ठाकूर यांच्याकडून. चौथा चेंडू गौरव ठाकूर. सामना करतील ते आदर्श गरत. हो हो पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड फटका. चौकार. पोचते ती 57 धावा. गौरव ठाकूर यांच्यावर हल्ला. धावसंख्या 1 ने भर. 1 डिक्लेअर. 58. शेवटचा चेंडू. सामना करतील ते यज्ञेश राऊत. शेवटचा चेंडू असेल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात यज्ञेश राऊत. ओहो आत्महत्या केलेली आहे. खूपच सुरेख अशी फलंदाजी यज्ञेश राऊत यांच्याकडून.
त्याचबरोबर श्रीजय हनुमान मित्र मंडळ आयोजित स्पर्धा शिवाजीनगर प्रीमियर लीग आयोजक आपल्याला पाहायला मिळतात निखिल दादा ठाकूर यांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। त्यांच्या एंटायर टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि कौतुक असेल त्यांच्या एंटायर टीमचं कॉम्बॉक्स जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन तुम्ही खाली बसून घ्या, नीचे बैठ जाओ, मुझे कुछ नजर नहीं आ रहा है। कमेंट्री बॉक्स के सामने जो दर्शक है उनसे भी थे एक तो नीचे बैठ जाओ। यस इकडे पारितोषिक 4 चेंडूवर 4 चौकार जर लगावले मनीष राजबळ साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल सोनूबाई कडून आणि मयूर पाटील आणि त्याचबरोबर भावानी कडून चिंटू साठी लगातार 3 चौकाराला 100 कॅश प्राइज। यस मॅचला सुरुवात 59 दिलेले आहेत, त्यांचं टार्गेट मात्र सेट झालेलं आहे आणि इकडे मात्र आता चॅलेंज असेल बघायला गेलं तर शिवतेज संघासाठी देखील, कारण की इकडे यज्ञेश राऊतची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि काय कमालीची बॅटिंग केली, 31 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात। पहिला चेंडू आणि इकडे मात्र बघायला गेलं तर डेड बॉल। यस साई कृपा डेकोरेटर्सच्या माध्यमातून एक देखणा आणि सुरेख मंडप आणि ही लाइटिंग केलेली आहे, खरोखरच कौतुक करेल तेवढं कवी। मयूर पाटील आपण बघू शकतात यावेळेस पहिला चेंडू आणि डॉटने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस योगेश गोलंदाज स्ट्राइकला, चिंटू नो स्ट्राइकला बॅट्समन पाहायला मिळतोय। मनीष पुन्हा इथे डॉट येतोय। पहिली मॅच गमावल्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलेला आहे एसएससी ते। पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होते, मात्र बघायला गेलं तर यज्ञेश आणि त्याचबरोबर सुयोग या मॅच मध्ये मात्र बघायला गेलं तर उपस्थित झालेले आहेत। 3 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत 2 भावांच्या जोडी भरपूर पाहिल्या, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला 3 भावाची जोडी एकाच 3 भाऊ खेळताना एकाच टीम मध्ये पाहायला मिळतात। यज्ञेश राऊत त्याचबरोबर केतू राऊत आणि सुयोग राऊत। यावेळेस मात्र चांगला एकदा नो चेंडू 5 धावा। सुरुवात कडक झाली होती, परंतु इकडे आता मात्र खराब गोलंदाजी होत असताना 59चा पाठलाग सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। पहिला चेंडू त्यावर मात्र डॉट, दुसरा डॉट, त्यानंतर मात्र बघायला गेलं तर नो आणि आता नो वर चौकार। 6 धावा झाले 2 चेंडू मागे। यावेळेस चांगला चेंडू आहे, टपचा फटका आहे, रनआउटची संधी, खराब फेकी काय कमालीचं यावेळेस फट यज्ञेश कडून आपल्याला पाहायला मिळतोय। 1 धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 7 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत। चेंडू 3 झालेले आहेत। यानंतर मात्र महत्वाच्या 3 मॅचेस, फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र बघायला गेलं तर मेगा फायनल। 3 वर 3 चौकाला 300 रुपये कॅश प्राइज। हलक्या हाताने खेळलाय, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, 1 धाव। 4 चेंडू 8 धावा। इथे मात्र जर बघायला गेलं तर आठ धावा यावेळेस पाहायला मिळतात। चांगला चेंडू, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण डॉट चेंडू येतोय। 5वा चेंडू डॉट आलेला आहे। 8 धावा आतापर्यंत लागतायत आणि इथे मात्र बघायला गेलं तर अजूनही 51 धावेची गरज आहे।
सिंगल असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा पाहायला मिळत आहेत नाईट स्कोर कार्डवर. येणारे अजून विचार केला तर चेंडू असतील 30 आणि धावा बनवायचे 50. डीजे बचाव. मत भूलना चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. निखिल दादा सर्व बाजूला करा. दोन मिनिट थांबा. चला मॅच ऑन करा. 2 मिनिटं मात्र आपण बघू शकतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजेच 9 धावा. 50ची यज्ञेश राऊतला विनंती, वेळेचं बंधन आहे तर टीम मीटिंग जरा छोट्या करा. 5 ओव्हर आणि 50 धावेची गरज अजूनही आहे मॅच जिंकण्यासाठी. अटीतटीची मॅच यावेळेस आपण बघू शकतात. फटका सजवलाय अंबालीचं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू येतोय. चिंटू आहे स्ट्राईकला. नो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मनीष. आता मात्र दोघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे. इथे जिंकलात तर स्पर्धेमध्ये, हरलात तर मात्र कठीण असेल. यावेळेस सिंगल असेल का? यस सिंगल असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. या पॅनल मध्ये जर विचार केला तर तेज मात्र शिवतेजने यस करूया मोर दोघांना आहे, कारण की सालवड ओव्हरेज 3 पैकी 3 विन केलेला आहे. जो जिंकणार तो स्पर्धेच्या आतमध्ये, जो हरणार त्याच्यासाठी या वर्षाची स्पर्धा इथे समाप्त. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला जर बघायला गेलं तर कालचा पहिला जो नंबरवर आहे टीम ती म्हणजेच श्री बाळ हनुमान मित्रमंडळ म्हणजेच आमच्या निखिल दादा ठाकूरचा संघ, आणि त्यांच्या विरुद्ध यातला विनर जो असेल तो मात्र त्यांच्या विरुद्ध पहिली सेमीफायनल खेळ, हे लक्षात घ्या. आणि जय श्रीराम 11 आणि त्यांच्या विरुद्ध सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल सालवड वॉरियर्स, अशी ही दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर जवळजवळ 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि त्यानंतर मात्र पहिली सेमीफायनलचा टॉस केला जाईल आणि त्यानंतर मात्र मॅच ऑन होईल. षटक क्रमांक दुसरा हाताळताना यावेळेस फटका सजवलाय. इकडे सुयोग कडून झालाय चुकी. चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईन पार येतोय हा चौकार. डीजे टीममेट्स प्रत्येक चेंडूवर घेऊ नका ही विनंती आहे. चेंडू झालेत आतापर्यंत ओव्हर मध्ये एकच मीटिंग. यज्ञेश राऊत यांना मी विनंती करेन. केतू दादा थोडं स्पीडअप ठेवा. स्कोरबोर्ड 18. 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला. 18 धावा झालेल्या आहेत. फुलटस यावेळेस मात्र फटका सजवला. इकडे क्षेत्ररक्षण 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. डॉट यस डॉट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. बैलेंसिंग है मैच. तारों की कसरत चल रही है. जिस तरह का तारों की कसरत पर बैलेंस रहता है उसी तरह बैलेंसिंग मैच रहती है. यहाँ पे बैलेंसिंग है मैच. अभी तक देखा जाए तो 4 ओवर में 40 रन बनाने चलते डीजे मास्टर की ओर. फिर आते बीच मैदान में
नंतर मात्र जशी सेमीफायनल ऑन होईल तेव्हा मात्र पाणी घेऊन बॅट घेऊन काही लागलं तर कमिटीचा खेळाडू जाईल हे लक्षात घ्या. जर एक्स्ट्रा खेळाडू तुमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला तर 2 धावेची पेनल्टी असेल हे देखील लक्षात घ्या. सेमीफायनल मध्ये ऑर्गनायझर पैकी कोणीतरी जाणार, कमिटी मेंबर्स पैकी कोणीतरी जाणार. पाणी लागलं, बॅट लागली, काय लागलं तरी हे लक्षात घ्या. फटका सजवलाय, काय कमालीचा स्ट्रोक जातोय, खतरनाक चौकार. मनीष हा मात्र खेळाडू चमकतोय या स्पर्धेमधून. यस, या चौक्यासाठी मात्र धीरज गुप्ता कडून 50 रुपयाचा कॅश प्राइज. मा भवानीचे ऑनर आपण बघू शकतात. थँक्यू मास्टर. 4 धावा येतात, स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. कमालीचा स्ट्रोक इथे मात्र आपण बघू शकतात. अभि गोलंदाज म्हणजे नैदेश आपल्या पाहायला भेटतोय. डाऊन द लेग साइड, स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25 चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 25 आतापर्यंत झालेले आहेत. इथे मात्र विचार केला तर टार्गेट 59चं नक्की आहे, परंतु टार्गेट नुसार बॅटिंग इकडे होत आहे. फटका फसलाय, सिंगल असेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड झाले मात्र 26. 2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झाला. 26 धावा थापलकावर. बॅट्समॅनला विनंती, प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग्स घेऊ नका, प्रत्येक चेंडू मीटिंग्स करू नका. हलक्या हाताने फटका सजवलाय. डॉट येणार का? यस, डॉट येतोय. थोडी मिसफिल्डिंग झाली होती, थोडं मात्र फंबलिंग झाली होती, परंतु यावेळेस सामोरतोय स्वतःला योगेश. डॉट आलाय. तयार, फुलटस आहे. फटका गॅप मध्ये आहे. सुपर स्ट्रोक, 4 धावा या तिचे. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड नंतर आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. जशी सेमीफायनल ऑन होईल डीजे मास्टर देखील मात्र शर्यती गाणी वाजतील आणि तेव्हा संधी डीजे मास्टर देऊ. कमालीचे स्ट्रोक, ये छोटा तीर घाव करे गंभीर. आणि पुन्हा एकदा 50 रुपये. स्कोरबोर्ड मात्र 4 ने पुढे जाईल. चेंडू झाले 5. शेवटचा चेंडू आहे 34. प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये मामावालीकडून. आता मात्र खराब चेंडू. इथे 1+1 स्कोरबोर्डचा विचार केला. 36 झालेले आहेत. 59चा पटला करत असताना कमालीची मात्र यावेळेस बॅटिंग मनीष भाई आपल्याला पाहायला मिळतोय. ये छोटा लड़का कमाल करता हुआ, उभरता हुआ सितारा, अपकमिंग स्टार खेळाडू बनायला हरकत नाही शिवाजीनगरचा. यस, सालवडगावचे बर्थडे बॉय आपण बघू शकतात. स्वप्नील मोरे इकडे आलेले. आता खराब चेंडू, खतरनाक स्ट्रोक, 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करत आपण बघू शकतात 40 झालेले आहेत. आता 18 मध्ये 19 धावेची गरज आहे. इथे मात्र तब्बल 21 धावा खर्च केल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अभि. अठरा चेंडू 19 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. सरासरी आता मात्र छोटी झाली आहे. अठरा चेंडू 19 धावेची गरज आहे आणि इथे आता मात्र झालेला आहे ते धावा 40. 4 ओव्हर मध्ये 40. मागच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. गोलंदाज अभि आणि पहिला चेंडू विकेट. इकडे मात्र आपण बघू शकतात गोलंदाज केदू यांनी पहिल्या चेंडूवर मात्र विकेट काढलेला आहे. थोडे नाराज दिसतात, परंतु यावेळेस मात्र टार्गेट थोडं कमी झालं त्यामुळे मात्र नाराजगी आहे. 17 मध्ये 19, परंतु खूप चांगली बॅटिंग करून परततोय मनीष आपल्या संघासाठी. त्यांनी धावा केल्या त्यामध्ये 19 मोलाच्या धावा. टाळ्याच्या गजरामध्ये 10 चेंडू मध्ये 23 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. पाच चौकार. 250 रुपये खिशात देखील जातील. मनीषच्या महाभवानी यांनी मात्र
प्राइज लावलं होतं प्रत्येक चौकाराला 50 रुपये. पहिला चेंडू आणि गौरव आलेला आहे. दोन मध्ये 2 विकेट. क्या बात है, उम्मीद जगाए रखी है. कुछ भी हो सकता है क्रिकेट के खेल में. आता मात्र कॅश प्राइज 100 रुपयाचं येईल हॅट्रिक साठी. हॅट्रिक 300 रुपयाचा कॅश प्राइज सोडू जसवाल यांच्याकडून हे पारितोषिक असेल. 2 विकेट गेलेल्या आहेत. 16 मध्ये 19 ची गरज, कमबॅक करण्याची गरज होती. या 2 विकेट नंतर ऑक्सिजन भरलेला आहे या मॅच मध्ये केतू राऊत ने. इथे मात्र आपण बघू शकता तर टेन्शनचं वातावरण आहे. असं म्हटलं जातं की कठीण काळामध्ये खांद्यावर ठेवलेला हात हा यशस्वी झाल्यानंतर पडणाऱ्या टाळ्यांपेक्षा मोठा असतो. आणि आता मात्र इथे आपण बघू शकतात 1 विकेट गेला, 2 विकेट. आणि इकडे काय होतं, कमाल इथं क्षेत्ररक्षण यतीन. क्या बात आहे, कमाल. यावेळेस काय क्षेत्ररक्षण केले, 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. यावेळेस मात्र टफ फाईट देत असताना यावेळेस मात्र चुरस पाहायला मिळते. आणि इकडे मात्र काय होत आहे, सिंगल की डबल, मला म्हणजे सिंगल आहे, एकच आहे. सिंगल साठी स्कोरबोर्ड मात्र स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 41 कमालीची गोलंदाजी होत असताना 15 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येकाचा खेळाडू मात्र बघायला गेला तर झोकून देतो स्वतःला. क्रिकेटचा खेळ आहे, कुणी एकट्याने जिंकता येणार नाही, सांघिक खेळ आहे हा. मात्र जेव्हा पूर्ण संघ मेहनत करणार तेव्हा मात्र नक्कीच विजय मिळवला जाईल, हे लक्षात घ्या. संघाचा हर्ष धावतच आहे बघा. संघर्ष काय कमालीचा स्टॉप यावेळेस पाहायला मिळतो. यतीन स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 41. चेंडूचा विचार केला, चेंडू 3 फेकून झाले, 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र चौथा चेंडू. इकडे काय होतंय यावेळेस पंचांनी इशारा वाईट आणि त्यानंतर 1 धाव. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 43 चेंडू आहेत, 15 धावा बनवायच्या 16. 15 मध्ये 16 ची गरज. मनीष ऑन स्ट्राइक. आता पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडू येतोय. पहिले 3 चेंडू खूप चांगले हाताळले, परंतु यावेळेस मात्र वाईट चेंडू हाताळला जातोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 44. आता फटका सजवलाय परंतु डॉट चेंडू येईल. यस, आणि इकडे मात्र बघूया चांगलं क्षेत्ररक्षण. जीत और हार से हमारा वास्ता नहीं होता, हम वहां भी पाव रखते जहां रास्ता नहीं होता. आणि इकडे मात्र कमालीचा स्टॉप पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघू शकतात सुपर खेळ रंगला जातोय. मनीष रिव्हर्स अटेम्प्ट स्विच करण्याचा प्रयत्न, रिक्स उचलली. एकदा बसेल का, एकदा बसेल. षटक संपतय. यावेळेस मात्र चौथं धाब्यांचा विचार केला. धावा 45. 12 चेंडू 14 ची गरज. बघूया गोलंदाज कोण असेल. 12 मध्ये 14 ची गरज. डीजे बारा चेंडू 14 ची गरज असताना गोलंदाज आपण बघू शकता गोलंदाजी मार्क वर येतोय. तो म्हणजेच ऋतिक सॉरी योगेश हा गोलंदाज येतोय. संघर्ष करावा लागेल. जो कभी संघर्ष से परिचित नहीं होता, इतिहास गवाह है, वो कभी चर्चित भी नहीं होता. आणि इकडे मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणि फळीचा द्वंद्व यावेळेस आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, कारण की फिल्डिंग टीम साठी देखील जिंकणं गरजेचं आहे, बॅटिंग टीम साठी देखील जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाजावर खूप मोठी जिम्मेदारी. आणि पहिला चेंडू इकडे खराब हाताळला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल.
प्रेशर में कुछ बिखरते कुछ निखरते, चाय में डुबाओ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ गेंदबाज और बल्लेबाज किसी काम का नहीं होता है. आणि इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते यावेळेस आपण बघू शकतात वाईट चेंडू येतोय. हा चांगला चेंडू आहे, एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड आला तरी चालेल कारण की स्कोरबोर्ड सुरू राहणं गरजेचं आहे. थांबलं एका जागेवर तर मात्र थांबून राहणार. आर या पार की लड़ाई, कौन जीतेगा कौन हारेगा कुछ कह नहीं सकते. 11 गेंदों में रन 12 बनाने हैं. स्कोरबोर्ड 47 का डॉट आला असता कीपर कडून झाले चुकी, एक धाव मिळणार. हाच टेन्शनचं वातावरण असते, हात फुलले जातात. बघायला गेलं तर टेन्शन असते आणि त्यामुळे मात्र अशा चुका होतात खेळाडूकडून. युवा खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे, तुम्ही मात्र त्याला सांभाळून घेणं गरजेचं आहे. 10 मध्ये 11 ची गरज आहे. स्कोरबोर्ड 48. 10 चेंडू 11 धावा. मनीष यावेळेस फटका सजवलाय, मनीष चौकार खेचतोय, क्या बात आहे. यावेळेस मात्र कमालीचा स्ट्रोक पॉइंटच्या भागामध्ये 4 धावा एसटीचे. आता मात्र बघायला गेलं तर 7 ची गरज. 52 झालेले आहेत. 9 मध्ये 7. मनीष कमालीचा स्ट्रोक खेचतोय. यावेळेस मात्र आपण बघू शकता चौकार पॉइंटच्या भागामध्ये. गॅप शोधला. तयार. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इकडे मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. रनआउटची संधी एक धाव पूर्ण चटकन पूर्ण केली. दोन्ही बॅट्समन एका बाजूने दुसऱ्या बाजूला गेले. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाय. स्कोरबोर्ड 53. 6 ची गरज आहे. चेंडू आहेत मात्र आपण बघू शकतात 8-6. विकेटचा विचार केला तर यांचे बॅटिंग टीमचे 2 गेलेले आहेत आणि फिल्डिंग टीमचा विचार केला 4 गेलेले आहेत. सिंगल पाहायला मिळते. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 54. समोरच्या टीमचे आता मात्र विचार केला फिल्डिंग टीमचे 4 गेलेले आहेत, बॅटिंग टीमचे 2 गेलेले आहेत आणि विकेट राखून 5 जरी पूर्ण केल्या बॅटिंग टीमने तर मॅच विन होऊ शकतात. चेंडू 7 आहेत, धावा 5 बनवायचे आहेत. 7 मध्ये 5. चेंडू 5 धावा. डॉट येईल का? यस, डॉट येतोय. ओव्हर मध्ये 5 धावेची गरज. बघूया कोणता असा गोलंदाज असेल जो मात्र इथून यावेळेस एसएससी ला मात्र मॅच विन करून देईल. देवेश डीजेला यस खिडकीमध्ये लहान पोराला बघू शकतात, एन्जॉय करते गाण्याला. चेंडू आहेत मात्र 6 धावा बनवायचे 5. इथे विकेट राखून 4 जरी पूर्ण केला तरी बॅटिंग टीम विन होणार. यस दिपीन मोरेचं एटीएम ओपन झालेलं आहे. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल आणि गरज देखील आहे. हॅट्रिक घेण्याची गरज देखील आहे कारण की इकडे मॅच खूप अडचणीत सापडलेल्या फिल्डिंग टीम साठी. 6-5 चौकार आला तर खेळ इथेच संपेल. बघूया आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन फुलटस आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 55. 5 मध्ये 4 ची गरज. 5 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. सेमीफायनल मध्ये जाण्याची लढत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याची लढत आहे. इकडे आलाय डॉट. 4 मध्ये 4 ची गरज. इथे मात्र डॉट चेंडू घेतोय.
केतू राऊत आपल्या संघाला इथून मॅच विन करून दिले का हॅट्रिक साठी दीपेन मोरेने मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील लावलेला आहे. डॉट आला एक 4 मध्ये 4 ची गरज आहे. कित्येकदा गोलंदाजाने असं केलेलं आहे, कारनामा घडवलेला आहे, बॉल टूर दिलेले नाही आहेत. आणि इकडे बघूया 4 मध्ये 4 इकडे काय होत आहे, सिंगल येईल का? इकडे सिंगल येतोय, एक धाव असेल. 3 मध्ये 3 2 काढल्या तरी मात्र बॅटिंग टीम विन होणार, कारण की समोरच्या टीमचे 4 विकेट गेलेले आहेत, बॅटिंग टीमचे 2 विकेट गेलेले आहेत. 3 चेंडू 3 धावा. खूप चांगली मॅच रंगत असताना एक ओव्हर कुठे ना कुठे जर बघायला गेलं एसएससीचं एक ओव्हर जे अभिरावते हाताळलं ते थोडं कमी धावेचं असतं तर परिस्थिती वेगळी असते, परंतु जो बीत गया सो बीत गया. अब जो सामने उसी पे लढना है. थँक्यू. 3 धावा 3 बनवायच्या आहेत आणि इकडे मात्र गोलंदाज तयार. केदू राऊंड द विकेट. शॉर्ट चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सिंगल येणार का? या सिंगल येणार. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. 2 मध्ये 2. इथे मी दोन्ही टीमला सांगतो की फिल्डिंग टीमचे 4 विकेट गेलेले आहेत आणि बॅटिंग टीमचे 2 विकेट राखून 1 काढली तरी बॅटिंग टीम विन आहे, हे लक्षात घ्या. विकेटवर, कारण की टायला निर्णय विकेटवर दिला जाईल. या मॅच नंतर 10 मिनिटाचा ब्रेक आणि त्यानंतर टॉस केला जाईल पहिल्या सेमीफायनलचा. एक बाजूला श्री बाळ हनुमान मित्र मंडळ आणि या 2 संघातला विनर म्हणजेच आमचे निखिल दादा ठाकूर यांचा संघ सेमीफायनल मध्ये पाहायला मिळेल. 2 मध्ये 1 ची गरज. 2 चेंडू 1 धाव. बघायला गेलं तर 2 मध्ये 2 ची गरज आहे, परंतु इथे 1 आला तरी विन होणार. आणि काय होत आहे, बिस्फिल्डिंग सिंगल आला, मॅच फिनिश. आणि इकडे मात्र शेवटच्या बॉलला विकेट जरी आला असता तरी बॅटिंग टीमच जिंकणार होती, त्यामुळे मात्र अभिला माहिती आहे, त्यामुळे मात्र त्याने थ्रो केला. आणि इकडे मात्र मॅच विन. सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. 10 मिनिटाचा ब्रेक. मध्ये कोणी जाऊ नका, खेळ मैदानात कोणी जाऊ नका. मॅच असेल ती म्हणजे श्री बाळ हनुमान मित्र मंडळ आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल. थँक्यू. मनीष राजबर्ग पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर त्याला 250 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात येईल माबावाणीकडून. आमचे धीरज गुप्ता 23 रनाची विस्फोटक खेळी आणि त्याच्या जोरावर मात्र आपण बघू शकता दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच घेताना. पहिल्या मॅचला गोलंदाजीच्या जोरावर, दुसऱ्या मॅचला बॅटिंगच्या जोरावर. कैमरामैन से भी थे, कैमरा आने दे स्टेज पर. दीपेनजी मोरे साहेब इकडे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅच चा मग जो मला मा भवानीकडून पोहोचणार आहे. आपण भविष्यात या 250 ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत. मा भवानीचे ओनर धीरज गुप्ता आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये खूप मोठा हातभार मा भवानीचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि थोडक्यात इकडे मात्र मॅच गेली. बघायला गेलं तर एसएससी संघाकडून चांगला मात्र खेळ दाखवला, परंतु शेवटच्या क्षणी बाजी मारली शिवतेजने. अभिनंदन. वैदेजी वाडार मॅडमचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सेमीफायनल मध्ये धडक.
चैनल को सब्सक्राइब करो और चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल